हाय, हॅलो, नमस्ते आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. खूप 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 स्वागत आहे. मी आहे भारती आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शिलवंत फॅमिली. चला तर मग आज आपण बनवूया अशा ह्या दोनच वस्तूंनी आपण एक असं युनिक बनवणार आहेत की लहान मुलांना ते खूपच आवडतं आणि लहान मुलं हट्ट करतात, मागतात ती गोष्ट. तर चला तर आपण करणार आहेत स्माईल. हे जे आपण बटाटे घेतलेले आहेत ना, ते मी चांगले उकडून घेतलेत आणि त्यांचे सालही काढलेले आहेत, बघू शकता, आणि थंड झालेले आहेत. आता यांना आपल्याला मस्तपैकी मॅश करून घ्यायचे. आणि जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किसणीनेही करू शकता. आणि त्यानंतर आपण हे जे घेतलेले आहे ती अरारू पावडर आहे आणि हे आपण घेतलेले आहे ते पोहे आहेत. आणि जर आपल्याकडे ही अरारू पावडर नसेल, पोहे घेतले तरीही चालेल, आणि पोहे नसले अरारू पावडर घेतली तरीही चालेल. चला तर मग आपण बनवायला सुरू करूया. चला तर किसणीने मी हे बटाटे असे मॅश करून घेते. बघू शकता तुम्ही किती छान पडतात. तर आपण हे सगळे मॅश करून घेऊया आणि त्यानंतर हे जे पोहे आहेत ते मिक्सरला लावून घेऊया. बघा, हा जो बटाटा आहे पूर्ण मी किसून घेतलाय आणि आता आपण हे बारीक करून घेऊया. हा, दाखव ना. तर हे आपण असं बारीक करून घेतलंय. चालेल. तर मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला थोडी हळद टाकायची. त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकायचे. 1.5 चम्मच मीठ घेतले मी. चम्मच छोटा आहे माझा. त्यानंतर मी ही जी अरारू पावडर आहे मी 2च चम्मच टाकते. आणि हे आपल्याला जसं लागेल तसं आपण घ्यायचं. चला याला मिक्स करूया. याला मिक्स करून आपण याचा गोळा तयार करून घेऊया. आपण जसं पीठ मळतो ना, तसं पीठ मळून घेतो ना, तसं पिठाचा गोळा तयार करून घेऊया. आणि हे जे पोहे आपण घेतलेत ना, याच्यानी चांगला कुरकुरीतपणा येतो आपल्या स्माईलला. बघा, आता आपण असं मळून चांगल्यापैकी मस्तपैकी गोळा बनवून घेतलाय. आणि ते मी घेतले ऑइल. ते तेल टाकते थोडस आणि परत त्याला मॅश करून घेते चांगल्यापणे. खूप सॉफ्ट झालंय आपलं, बघू शकता. आणि याचं आपल्याला एक चांगली पोळी लाटून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला हे मी बाटलीचं झाकण घेतलंय आणि मस्तपैकी हे बरणीचं झाकण घेतलंय आणि ते आपल्याला मस्तपैकी त्याचे पूर्णपणे मळून झालंय आणि आपल्याला इथे लाटून घ्यायचे. पण माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे मी ही जी पोह्यांची पिशवी होती तीच घेतलेली आहे. आणि आपल्याला चांगलं याला तेल लावायचे. असं मस्त तेल लावून घ्यायचे. चांगल्यापणे पिशवीला तेल लावल्यानंतर आपल्याला एकाचा गोळा बनवून घ्यायचा चांगला. हे असं मध्ये ठेवून आपल्याला असं करायचं. याला चांगलं लाटून घ्यायचं. जास्त पातळही नाही करायचं, जास्त जाड पण नाही, मीडियम याच्याने करायचं. त्यानंतर आपण ही पिशवी काढलेली आहे, बघू शकता जाडी कशी बरोबर आहे. आणि हे जे बाटलीचं झाकण घेतलेलं त्याच्याने आपल्याला हे असे छापे मारून घ्यायचे.
हे बघा. इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तो परत, आणि ते परत मी हे सगळं करून घेते. इकडे तेल गरम करायला ठेवूया. आपण भजी करायला जेवढं तेल घेतो ना तेवढंच तेल घ्यायचं आपण फ्राय करण्यासाठी. तर इकडे बघा हे सगळं मी बनवलेलं आहे. आणि आपल्याला इथे काय करायचंय, माझ्याकडे स्ट्रॉ नाहीये म्हणून मी हे पेन घेतलंय मुलींचं. आपल्याला इथे असे गोळे काढून घ्यायचे आणि हे जे चम्मच आहे त्याच्याने आपल्याला स्माइल काढून घ्यायचं. थोडंसं दाबायचं. बघा छान दिसते असं. तर आपण हे सर्वांना करून घेऊया. आणि तोपर्यंत तिकडे तेल गरम होते. माझ्याकडे स्ट्रॉ नाही म्हणून मी याच्यात घेते. स्ट्रॉ आणायला पाहिजे होता. तर आपले बघा एवढे झालेले आहेत. मी फक्त 3च बटाटे घेतले होते आणि त्यानंतर मी पोहे जे घेतलेले ते 1.5 वाटी याच्यामध्ये ऍड झाले असं. आणि ते तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले हे नाही म्हणताना 30 आपण हे तळून घेऊया. आणि मग यांना चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळूया. हळूहळू टाकूया तेलामध्ये, चांगली फ्राय करूया. आणि मुलांना हे खूप आवडतात. तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या. हे विकत आणून देण्यापेक्षा आपण घरीच बनवा. आणि ह्याला काय लागत नाही, 2च सामान लागतात. चांगले आपण पलटी करून घेऊया आता. आणि हे झालेले आहेत बघा. आता हे मी माझ्या मुलींना देते. आणि जर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा. मी नवीनच आहे, काय चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि हे माझ्या मुलींना मी देते खायला. चला बघूया त्यांचं रिॲक्शन आता. चला.